नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव अभिषेक माने, राहणार सातारी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ। मी ऑफ सीझन म्हणजेच 20 मेला मिरची या पिकाची लागवड माझ्या शेतामध्ये 1 एकर लागवड केलेली आहे। त्याचे आज जवळपास या प्लॉटला 70 दिवस झालेले आहे। ऑफ सीझन लावलेले असल्यामुळे आज पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या मिरचीचा रेट जवळपास 100 ते 120 रुपये किलो असा मला भेटत आहे मार्केटमध्ये। आपण शेतकरी वर्गाने जर अभ्यास करून बाजारपेठेत व्यवस्थित रेट वगैरे बघून जर मिरचीची लागवड अशी केली तर आपण उत्तम प्रकारे याचे उत्पन्नही घेऊ शकतो आणि आपल्याला बाजारपेठेत चांगला भावही मिळू शकतो। शेतकरी वर्गाने जर व्यवस्थित मार्केटचा अभ्यास करून आणि शेतीमध्ये आपण काय नियोजन करून व्यवस्थित काहीतरी वेगळे प्रकारचे पिकं घेऊ शकतो याचा जर अभ्यास केला तर शेती एक नक्कीच फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो असे मला वाटते। तुम्ही बघू शकता उत्तम प्रकारे मिरचीचा एकदम याला व्यवस्थित लागवड झालेली आहे। फ्लावरिंग आणि फ्रुटिंग याला एकदम व्यवस्थित आलेली आहे। माझा एक तोडा झालेला आहे, ज्याच्यामध्ये मला पहिला तोडा 1.5 क्विंटलचा झालेला आहे आणि पुढचा तोडा माझा जवळजवळ 4 ते 5 क्विंटलचा निघेल अशी मला अपेक्षा आहे। आणि आजचा भाव बघायला गेले आपण 5 किलोचा तोडा जर बघितला आणि 100 किलोचा जर भाव पकडला तर मला 5 क्विंटलचे 50,000 रुपये या शेतामध्ये किंवा या प्लॉटमध्ये एका एकरच्या एका तोड्यामध्ये अपेक्षित आहे। आणि अशा या मिरचीचे जवळपास 6 ते 7 तोडे होतील। आणि माझा जर लागवड खर्च तुम्हाला मी बघायला गेलं तर जवळपास मला 1 किंवा 1.25 लाख रुपये याच्यामध्ये खर्च आलेला आहे। आणि उत्पन्नामधून जर खर्च वजा केला तर एक मिरचीमध्ये 7 ते 8 महिन्याच्या पिकामध्ये मला जवळपास याच्यामध्ये 3 ते 4 किंवा 5 लाख रुपयाचा निव्वळ नफा उरत आहे। आणि ते झाल्याच्या नंतर डिसेंबर महिन्यामध्ये हे पीक काढल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये दुसरेही कोणतेही पीक घेऊ शकतो, म्हणजे एका वर्षामध्ये 2 पिकं आपण याच्यामध्ये घेऊ शकतो। असं जर आपण नियोजन शेतीमध्ये केलं, शेतीकडे निव्वळ शेती म्हणून न बघता एक व्यवसाय म्हणून जर आपण बघितले आणि असे प्रयोग केले तर आपण नक्कीच शेती या व्यवसायामध्ये फायदा करून घेऊ शकतो आणि शेती एक उत्तम पर्याय म्हणून आपण बघू शकतो।